इयत्ता 12वी विषय इतिहास पाठ 9 जग निर्वासितीकरण स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. पहिल्या महायुद्धात डॅश व तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला. पर्याय अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी. उत्तर जर्मनी. पहिल्या महायुद्धात जर्मनी व तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला. 2. 1935 मध्ये डॅश भारतापासून वेगळा करण्यात आला. पर्याय म्यानमार, मालदीव, श्रीलंका, इराण. उत्तर 1935 मध्ये म्यानमार भारतापासून वेगळा करण्यात आला. 3. 1947 मध्ये पहिली डॅश परिषद भरवली गेली. पर्याय ऐक्य, आशियाई, अटलांटिक, मँचेस्टर. उत्तर 1947 मध्ये पहिली आशियाई परिषद भरवली गेली. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. जोड्यामधील पहिली जोडी आहे बांडुंग परिषद. 2. पॅरिस 1919 मधील पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद. 3. लंडन 1900 मधील अखिल आफ्रिका ऐक्य परिषद. 4. मँचेस्टर आशियाई ऐक्य परिषद. तर यामधील चुकीची जोडी आहे 4. मँचेस्टर आशियाई ऐक्य परिषद. तर त्याजोगी बरोबर जोडी असेल मँचेस्टर आफ्रिकी ऐक्य परिषद. प्रश्न क्रमांक 2 दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. 1. दुसऱ्या महायुद्ध काळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली. पर्याय आहेत. आफ्रिकेतील वसाहतींनी परकीयांचे वर्चस्व झुगारून टाकले. ब. आफ्रिकेत पाश्चात्य शिक्षण पद्धती होती. क. दुसऱ्या महायुद्ध काळात इंग्रज व फ्रेंचांनी वसाहतींना काही अधिकार द्यायला सुरुवात केली. ड. पाश्चात्य देश दुसऱ्या महायुद्धात गुंतले. तर याचं उत्तर आहे दुसऱ्या महायुद्ध काळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली कारण दुसऱ्या महायुद्ध काळात इंग्रज व फ्रेंचांनी वसाहतींना काही अधिकार द्यायला सुरुवात केली. प्रश्न 3 टिपा लिहा. 1. बांडुंग परिषद. उत्तर भारताने 1947 मध्ये घेतलेल्या पहिल्या आशियाई परिषदेत आशियाई प्रादेशिक वादाची संकल्पना आकारास आली. आशियातील जनतेचे प्रश्न परस्पर सहकार्याने सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर 1955 मध्ये इंडोनेशियातील बांडुंग येथे आशियाई व आफ्रिकन राष्ट्रांची परिषद भरली. या परिषदेत आफ्रो-आशियाई जनतेच्या प्रश्नांची चर्चा, जागतिक शांततेस प्राधान्य आणि परस्पर सहकार्यावर भर देण्याचे ठरले. बांडुंग परिषदेमुळे नव्याने स्वतंत्र निर्माण झालेल्या आशिया-आफ्रिका खंडातील जनतेचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली. 2. आफ्रिकी ऐक्य कल्पना. उत्तर आफ्रिकी ऐक्याचा विचार पहिल्यांदा मांडणाऱ्या H.S. विल्यम्स याने इसवी सन 1900 मध्ये लंडन येथे पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद भरवली. या परिषदेला हजर असणाऱ्या
W.E.B. द्युबुआ या कृष्णवर्णीय नेत्याने आफ्रिकी ऐक्य कल्पनेला चालना दिली. त्याने 1919 मध्ये पॅरिस येथे अखिल आफ्रिका ऐक्य परिषद भरवली. त्याच्या पुढाकाराने पुढेही काही परिषदा भरवल्या गेल्या. या परिषदेमुळे आफ्रिका खंडात आफ्रिकी ऐक्याची कल्पना जनमानसात रुजू लागली. प्रश्न क्रमांक 4. पुढील विधाने कारण स्पष्ट करा. 1. ब्रिटिश आणि ब्रह्मदेश यांच्यात 3 युद्धे झाली. उत्तर. 1960 पर्यंत म्यानमार एकछत्री अंमलाखाली आणणाऱ्या येथील राज्यकर्त्यांनी मणिपूर जिंकून आसामवर ताबा मिळवला. या घटनेने ब्रिटिश व म्यानमार यांच्यात पहिले युद्ध झाले. म्यानमारमधील 2 इंग्रज नागरिकांना म्यानमारच्या राज्यकर्त्यांनी दंड ठोठावला. हे निमित्त करून ब्रिटिशांनी म्यानमारवर आक्रमण करून त्यांचा काही भाग मिळवला. म्यानमारच्या थिबा राजाने फ्रान्सशी वाढत चाललेला संबंध व ब्रिटिश व्यापारी कंपनीला केलेला दंड या कारणावरून तिसरे ब्रह्मी युद्ध झाले. या युद्धाने ब्रिटिशांनी संपूर्ण म्यानमार आपल्या नियंत्रणाखाली आणला. अशा रीतीने ब्रिटिश अंमलाखाली प्रदेशांचे संरक्षण करणे व म्यानमारचे प्रदेश मिळवणे या उद्देशाने ब्रिटिश व ब्रह्मदेश यांच्यात 3 युद्धे झाली. 2. दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरणास अधिकच वेग आला. उत्तर. दुसऱ्या महायुद्धाने वसाहतवादी राष्ट्रांचे कंबरडे मोडले. इंग्लंड व फ्रान्स कमकुवत झाल्याने त्यांचे वसाहतीवरील नियंत्रण कमी झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया आफ्रिकी खंडातील राष्ट्रांमध्ये राष्ट्रवादाला चालना मिळून स्वातंत्र्य लढे हे प्रकार होऊ लागले. पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव, त्यातून मिळालेले स्वातंत्र्य, समानतेची मूल्ये, लोकशाही पद्धतीबद्दलचे आकर्षण यामुळे जनतेत जागृती घडून चळवळी तीव्र झाल्या. या कारणामुळे इंग्लंड, फ्रान्सने या देशांना अधिकार देण्यास सुरुवात केली. त्यातून निर्वसाहतीकरणाला अधिक वेग आला. पाठ 10वा शीतयुद्ध. स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1 अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. सिएटो संघटनेचे मुख्यालय डॅश येथे होते. पर्याय: थायलंड, फिलिपाईन्स, पाकिस्तान, ग्रेट ब्रिटन. उत्तर: थायलंड. सिएटो संघटनेचे मुख्यालय थायलंड येथे होते. 2. 1986च्या डॅश येथील परिषदेतील आफ्रिकेच्या मदतीसाठी आफ्रिका फंड स्थापन करण्यात आला. पर्याय: जकार्ता, हरारे, नामिबिया, इंडोनेशिया. उत्तर: हरारे. 1986च्या हरारे येथील परिषदेतील आफ्रिकेच्या मदतीसाठी आफ्रिका फंड स्थापन करण्यात आला. प्रश्न क्रमांक 2 अ. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती वा घटना यासंबंधीची नावे लिहा. 1. 30 जून 1977 रोजी या संघटनेचे औपचारिकरित्या विसर्जन झाले. सिएटो. 2. कॉमनवेल्थ गेम्सची संकल्पना यांनी मांडली. रेव्हरंड ॲस्टली कूपर. ब. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा.
अँझुस करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही. कारण पर्याय आहेत: त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते. ब. हा लष्करी करार होता. क. हा गुप्त करार होता. ट. हा फक्त मित्र देशांतील करार होता. उत्तर: त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते. प्रश्न क्रमांक 3. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. सार्क समोरील आव्हाने. यामधील पहिले आव्हान आहे सदस्य राष्ट्रांमधील आर्थिक विषमता. 2. संरक्षणावरील खर्च. 3. दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी. 4. कृषी क्षेत्राचा अपुरा विकास. 5. वाढता दहशतवाद. 6. लोकसंख्या विस्फोट. 7. भिन्न राज्यपद्धती. 8. अपुरा व्यापार. प्रश्न क्रमांक 4. टिपा लिहा. 1. शीतयुद्ध. उत्तर: दुसऱ्या महायुद्धानंतर भांडवलशाही राष्ट्र व साम्यवादी राष्ट्र यांच्या सत्तेसाठी व प्रभावासाठी जो दीर्घकाळ संघर्ष सुरू झाला त्या संघर्षाला शीतयुद्ध असे म्हणतात. वॉल्टर लिपमॅन या स्तंभलेखकाने या वर्षाला सर्वप्रथम कोल्ड वॉर म्हणजेच शीतयुद्ध हा शब्दप्रयोग वापरला होता. 2 राष्ट्रगटात तीव्र शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू झाली. परस्परांतील अविश्वासातून प्रत्येक राष्ट्रगट आक्रमक राजनीती करू लागला. अमेरिका, सोव्हिएट, रशिया हे या गटाचे नेतृत्व करीत होते. प्रत्यक्ष युद्धाचा अभाव, मात्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणे म्हणजेच शीतयुद्ध होय. दुसऱ्या महायुद्धानंतर 1991 पर्यंत ही शीतयुद्धाची परिस्थिती जगात होती. 2. अलिप्ततावाद. उत्तर: कोणत्याच गटात सामील न होता स्वतंत्रपणे आपल्या देशाची धोरणे व सर्वांशी मैत्रीचे संबंध ठेवणे या धोरणाला अलिप्ततावाद असे म्हणतात. भांडवलशाही राष्ट्रांचा गट व साम्यवादी राष्ट्रांचा गट या दोन्ही राष्ट्र गटापासून अलिप्त राहून आपले परराष्ट्र धोरण ठरवणे याला अलिप्ततावाद असे म्हणतात. अलिप्ततावादात स्वतःच्या राष्ट्राचा विकास स्वतः करणे, स्वतःची धोरणे स्वतः ठरवून शांततेचा मार्ग स्वीकारणे या धोरणाचा समावेश होतो. अलिप्ततावाद ही संकल्पना युद्धापेक्षा शांततेशी, शांततामय सहजीवनाशी अधिक निगडीत आहे. प्रश्न क्रमांक 5. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 1. सेंटो करार विसर्जित करण्यात आला. उत्तर: सोव्हिएट रशियाने हल्ला केल्यास सर्व राष्ट्रांनी प्रतिकार करायचा हे सेंटो करारातील धोरण होते. परंतु प्रत्यक्षात कोणत्याही राष्ट्राला सुरक्षा पुरवण्याची क्षमता इराण, तुर्कस्तान, इराक व इंग्लंड या कोणाचीच नव्हती. ब्रिटन वगळता अन्य 3 राष्ट्रांच्या आर्थिक व तांत्रिक विकासाकडे लक्ष द्यायला अमेरिकेला वेळ नव्हता. या परिस्थितीमुळे 4ही राष्ट्रांमध्ये अंतर्गत असमाधान होते. कराराद्वारे एकमेकांचे हितसंबंध गुंतवून घेण्यापेक्षा आपले आपणच स्वतंत्र धोरण राबवावे या विचारापर्यंत ही राष्ट्रे आली. इराण व पाकिस्तानी ही राष्ट्र या करारातूनच बाहेर पडली. त्यामुळे सेंटो करार विसर्जित करण्यात आला. 2. सार्क संघटनेला काही प्रमाणात यश मिळाले आहे. उत्तर:
सार्क संघटनेमार्फत शेती, बी-बियाणे, पशुधन, मत्स्य उत्पादन क्षेत्रात विशेष संशोधन केले. सार्क देशांतर्गत पर्यटनाला चालना दिली. व्यापारवृद्धीसाठी प्रयत्न केले. गरिबी, आर्थिक प्रश्न, अंमली पदार्थ, चोरटा व्यापार इत्यादी समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. सार्क संघटनेसमोर अनेक आव्हाने असले तरी आतापर्यंत काही क्षेत्रात काही प्रमाणात यश मिळवले आहे. प्रश्न 6. तुमचे मत नोंदवा. अमेरिका व रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले. उत्तर: दुसऱ्या महायुद्धातील प्रचंड हानीमुळे इंग्लंड व फ्रान्स यांचे जागतिक राजकारणातील महत्त्व कमी होऊन ते अमेरिका आणि सोव्हिएट रशियाला प्राप्त झाले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान सोव्हिएट रशियाच्या सैन्याने पूर्व युरोप व्यापला तर अमेरिकन सैन्याचा प्रभाव पश्चिम युरोपवर होता. दुसरे महायुद्ध संपल्यावर युरोपचे पूर्व युरोप व पश्चिम युरोप असे विभाजन झाले. पूर्व युरोपातील राष्ट्रे सोव्हिएट रशियाच्या प्रभावाखाली गेली. या राष्ट्रांनी साम्यवादी विचारसरणीचा स्वीकार केला, तर पश्चिम युरोपातील राष्ट्र अमेरिकेच्या भांडवलशाही व्यवस्थेच्या प्रभावाखाली आली. प्रत्येक गट आपले सामर्थ्य वाढवू लागला. त्यातूनच शीतयुद्धाला सुरुवात झाली. 2. भारताने वसाहतवाद विरोधात नेहमीच भूमिका मांडली आहे. उत्तर: भारत अन्य राष्ट्रांच्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप करीत नाही व अन्य राष्ट्रांचा हस्तक्षेप होऊ देत नाही. भारताने कोणत्याही लष्करी गटाला बांधून घेतलेले नाही. त्याने अलिप्ततावादाचे धोरण स्वीकारलेले आहे. शांततामय सहजीवनावर भारताची श्रद्धा आहे. भारताने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आधीपासूनच साम्राज्यविरोधात आवाज उठवलेला आहे, कारण भारतातील लोक लोकशाहीची मूल्ये पाळणारी आहेत. परकीय सत्तांनी वसाहतीमधून निघून जाण्याचा आग्रह भारताने नेहमीच धरला आहे. विश्वस्त राष्ट्रांच्या ताब्यातील प्रदेशांना लवकर स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी भारताने स्वतंत्र राष्ट्राकडे केली. भारत अन्य राष्ट्रांच्या आणि त्यांच्या सीमेचा आदर करतो. भारत अन्य राष्ट्रावर आक्रमण करणार नाही, कारण जगा आणि जगू द्या ही भारताची भूमिका आहे. अशा रीतीने भारत नेहमीच वसाहतवाद विरोधात आपली भूमिका मांडत आला आहे.